एव्हरीवन, नमस्कार. मी प्राजक्ता तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत करते आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग म्हणजे तुम्हाला थोडासा मोटिवेशन देणारा आणि मेन म्हणजे क्लिनिंगचाच ब्लॉग आहे. कारण बऱ्याचदा किचन क्लीन करायचं म्हटलं ना तर आपल्याला म्हणजे एकदम असं टेन्शन येऊन जातं. खरं तर एकदा लागलो तो करतोच. तुम्ही आफ्टर रिझल्ट बघू शकता. आज म्हणजे काय एनर्जी आली होती आणि तिची एनर्जी आली ना ती खरं म्हणजे उन्हापासून आली होती. काय झालं की आज मनात सुद्धा नव्हतं की आज मला किचन साफ करायचं आणि बाहेर दुपारी गॅलरीमध्ये ऊन आलं. अरे बापरे म्हटलं, पावसाळा सुरू झाला. एखादा दिवस जर ऊन भेटत आहे म्हणजे पावसाळा सुरूच आहे नाही का, तर एखादा दिवस जर ऊन आले तर याचा वापर का नको करायला. आणि मेनली आपले हे जे स्टीलचे मोठे मोठे डबे असतात, अल्युमिनियमचे असतात, यांना ऊन देणं फार गरजेचं असतं. मग मी पटापट डबे रिकामे केले आणि घासायला घेतलं. आता हे डबे कसे घासले, यासाठी काय सोल्युशन बनवलं, हे सगळं तुम्हाला मॉम्स मॅजिक हॅक्स ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती बघायला भेटेल. तिकडे जेव्हा व्हिडिओ अपलोड होतील तेव्हा मी खाली डिस्क्रिप्शनला लिंक अपडेट करून देईल. तुम्ही तिकडे नक्की बघा आणि ते चॅनल सबस्क्राईब करा. सगळे भांडे घासून घेतले, असे उलटे करून ठेवले. नंतर सगळे त्याचे झाकण वगैरे सुद्धा साफ केले. आणि मेन म्हणजे ना, आमच्या सोसायटीमध्ये 24 तास गरम पाणी असतं, त्यामुळे मस्त गरम पाणी घेतलं म्हणजे जे चिकट भांडे असतात ना ते पूर्ण नाहीसे होतात. मग एका बाजूने केले, मग डबल ते 1 तास तसेच ठेवले आणि नंतर दुसऱ्या बाजूने केले, पण आतमध्ये पाणी होतं तर मग ते सुद्धा कपड्याने पुसून घेतलं. 1 ते 2 तास जरी ऊन भेटलं तर किती जबरदस्त ना. तर या उन्हामध्येच खरं तर मोटिवेशन होतं. आणि नेहमी असं असतं की प्लॅनिंग करू, असं करू तसं, पण यावेळेस विदाऊट प्लॅनिंग सगळं झालेलं आहे, त्यामुळे खूप छान वाटलं. तर तुम्ही बघू शकता सगळे डबे घासून झाले. आता ते ड्राय होऊ द्यायचे. हे जे ताटं आहेत हे ह्या रॅक सोबत घासणार आहे आणि हे प्लास्टिकचे कंटेनर सुद्धा आता रिकामे करायचे आहेत. आणि ओव्हरऑल पूर्ण हे जे आहे रॅक हे सुद्धा घासायचे आणि याच्या मागच्या पूर्ण भिंती घासायचे. पण ते करण्याच्या आधी हे जे वरती आहेत हे वरचे सगळे आधी घासून घ्यायचे. हे बघा, हे काढून आता हे घासायचे. आणि माझं असं होतं की हे साफ झालं पण जेव्हा हे क्लीन करायला घेऊ तेव्हा सगळं हे याच्यावरती पडेल. मग त्यामुळे मी काय केलं, आधी हे घासून घेते. संध्याकाळी निर्वीचे पप्पा आले की हे काढून घेते आणि हे लावणारच नाही, आज लावणारच नाही. हे काढून हे साफ करून घेते आणि देन मग मी हे करेल आणि हे रॅक तेव्हाच घासेल. म्हणजे कसं होईल, दोनदा माझं काम हे होऊन जाईल. तर इथे पण फार घाण झाली असेल तर हे सज्जा सुद्धा साफ करून घ्यायचंय. आणि गरम पाणी होतं त्यामुळे मला वाफ लागत होती, एकदम हे होऊन गेलं. आणि हे बघा इकडे सगळं असं ठेवलंय. हे पण उन्हात ठेवायचंय पण कबूतर खूप त्रास देत आहेत, त्यामुळे सध्या इथेच ठेवलंय कारण ऊन टाकून दिलं तर बरं राहतं. त्यानंतर काय केलंय बघा, दिवाण आहे, दिवाणवरती चटई टाकून ठेवली कारण ते भांडे जे आहेत ते ड्राय झाले की मला इथे आणून ठेवते, म्हणजे बाकीचे मी घासले जाईल. आणि कसं आहे, सज्ज साफ करायला आता आज रात्री आणि उद्या लागेल म्हणून मग इथे व्यवस्थित राहतील, खाली ठेवत नाहीये. आताच फरशी वगैरे आताच पुसून झाली आहे. आणि आता बघा मस्त ऊन आलंय, मला इतकं छान वाटतंय. बरं, तर इकडे पूर्ण पसारा करून टाकला होता निर्वीने, तर तो पसारा पूर्ण आवरायला घेतला. तर थोडं टीव्ही दाखवली, मग ती झोपली, मग मध्ये जेवण करत होती, मध्ये लुडबुड करत होती. असं करत करत तिने मला भरपूर सपोर्ट केला. आता हा पसारा असेल तर त्यामागे ठीक आहे, काही नाही. म्हणजे मीच एका बाजूला करून ठेवलं तर तिने तो पूर्ण पसरून ठेवला. मला असं झालं की एका बाजूला मी करून ठेवते. आणि यावेळेस मी आता ट्राय केलंय की मी पूर्ण प्लास्टिकचे कंटेनर डायरेक्ट काढून टाकणार आहे. आणि बघा, कधीचा दुपारचा काय सकाळचा 10 वाजेचा लोड लावला होता बेडशीटचा आणि लक्षच नाही राहिलं. आणि हे आताशी लक्षात आलं. बघा असं होऊन जातं. हे पा, बेडशीटचा लोड लावला होता आणि आताशी लक्षात आलं. आज ऊन पडलंय त्यामुळे बेडशीट सुद्धा धुवून काढले. ऊन पडलं की एकदम एनर्जी येते. गावाकडे कसं नळ आले की एकदम आजारी जरी असलं ना की लगेच एनर्जी येते, तसं मला इकडे ऊन पडलं की एकदम सगळ्याच निघून जातं आणि नंतर पूर्ण वाट लागते. खरं तर कंबर वगैरे दुखते. पण बघा ऊन मस्त आले त्यामुळे हे लोड सुद्धा लावला होता. म्हणजे लोड म्हणजे की बेडशीटचा लोड. आणि या पायपुसण्या मी सकाळीच धुवून काढल्या, त्या सुद्धा मस्त उन्हामध्ये सुकतायत. बघा मस्त उसाच्या खोळी. आणि हे सुद्धा या गॅलरीमध्ये टाकून घेतलंय, म्हणजे माझं मेन गॅलरीमध्ये जे भांडे घासणं वगैरे सुरू आहे. तर सगळे प्लास्टिक कंटेनर यावेळेस वेगळे करायचे ठरवलं. पण मग आधी काय केलं, तर हे सगळे आतून पुसून वगैरे घेतले म्हणजे पटकन आहे. ते खरंय बघा, आपल्याला गावाकडच्यासाठी सवय मस्त पटांगणात भांडे घासायची वगैरे. आणि तसेच इकडे आहे, मला इकडे प्रत्येक रूमला गॅलरी भेटलेली आहे, त्यामुळे माझी मेन जी गॅलरी असते हॉलची तिथे तर मी प्रत्येक म्हणजे माझे भांडे वगैरे किचन सगळं तिथेच काढते. शेवटची गॅलरी जी असते ती म्हणजे निर्वीच्या अंघोळ आणि एक्स्ट्रा कामे धुणं वगैरे तिथे असतं. आणि ही मधली गॅलरी असते, इथे
कपडे सुकत असतात आणि थोडीशी छोटी ॲज कम्पेअर त्या 2 मध्ये. आणि असंच असतं, मी बेसिनमध्ये घासायला गेलं ना, एक तर जोर लागत नाही, उभ्याने किती वेळ करणार आहे, आणि हे मला बरं पडतं, त्यामुळे मग मी असंच करते. आणि गावाकडची वाईब जेव्हा मला आठवलं, असंच दसरा वगैरे असला ना, माझी आई पूर्ण काढायची आणि मला हाताखाली घ्यायची, ती घासून भांडे द्यायची आणि मी धुवायचे. तर मला ते सुद्धा नेहमी आठवतं. आता बिचारीला एकटीलाच करावं लागतं, पण तेवढंच आपण असतो तर आईला तेवढीच हेल्प होते नाही का मुलींची. सो चला, आता मी ते दुसऱ्या बाजून हे करून घेते, अजून 1 तास त्यांना ऊन दाखवते आणि मग दुसरे भांडे लगेच काढायला घेते. आणि वरचे जे राहिले होते सज्जाचे ते करून घेते. निर्वीला थोडी टीव्ही लावून दिली, कारण ती मध्ये मध्ये करत होती, त्यामुळे तर असं होतं. तर नंतर ट्यूब पेटली की मी खालचं साफ करते, पण हे वरचं जेव्हा साफ करायला घेऊ तेव्हा काय होईल, मग पटकन सगळे प्लास्टिक कंटेनर भिजत ठेवले गरम पाण्यामध्ये, म्हणजे त्याचे लेबल वगैरे निघतील. हे प्लास्टिक कंटेनर डिस्कार्ड करायचे, पण जेव्हा आपण देतोय तर मग ते स्वच्छ करूनच द्यावेत असं माझं होतं. एकदा मेड आहे त्यांना विचारून घेते की तुम्ही घेणार का वगैरे, नाही तर मग मी डायरेक्ट ते मोडीतच काढणार. मोडीत म्हणजे काय डायरेक्ट टाकून देणार आहे, थोडी ना ते मोडीत जातं. स्टील आली तुम्ही बघू शकता, इथे ऊन येत आहे आणि इकडे हे जे कपडे आहेत त्यामुळे ना कबूतर इकडे येत नाही जास्त, म्हणून मी इथे ठेवलंय. मस्त असं कडकडीत ऊन भेटायला पाहिजे, पण ठीक आहे, एवढं का होईना एवढं भेटतं तेही महत्वाचं आहे. तर हे सगळं उन्हामध्ये ठेवलेलं आहे. ते 2 दिवस मी असंच ठेवणार आहे, कारण आपल्याला सज्जा साफ करायचा आहे त्यामुळे. त्यानंतर किचनचा सज्जा कसा साफ केला हे सुद्धा तुम्हाला तिकडे मॉम्स मॅजिक हे आपल्या चॅनलवरतीच बघायला भेटणार आहे. आज जे लागले होते कामाला, म्हणजे मनात सुद्धा नव्हतं की दुसरं रॅक सुद्धा साफ करायचं, तर ते म्हणजे 12 वाजेपासून लागले तर कम्प्लीट 10 वाजले मला बघा. कम्प्लीट 10 वाजले, म्हणजे एवढे थकले, पण जे मोटिवेशन होतं आणि नंतर जे मस्त साफ करून झालं ना, ते पूर्ण थकवा निघून गेला. थोडेफार पाय कंबर हे होत होतं, पण नंतर मग ते रेस्ट केल्यानंतर व्यवस्थित झालं. आणि मग नंतर पूर्ण दिवसभर हे काम मध्ये सगळ्यात मेन म्हणजे मला असं टेन्शनच होतं की हे किचन कसं साफ करायचं. आणि किचन जेव्हा होतं ना तेव्हा खरंच खूप छान वाटतं. आणि कोणाचीच हेल्प घेतली नाही, हस्बंड पण नव्हते, त्यांच्या मागे लागले होते की आपण सज्जा साफ करूया साफ करूया. म्हणजे साफ करूया म्हणजे कसं की बाबा तुम्ही ते सामान मला काढून द्या, मी खालून घेते. पण त्यांचं हा शनिवार रविवार गेला, मागचा गेला, मग शेवटी मीच करायला घेतलं. म्हटलं जाऊ दे आपणच करून घेऊयात. त्यामुळे मग मी कशा ट्रिक्स फॉलो केल्यात ते सगळं काही तुम्हाला तिकडेच बघायला भेटेल. आणि मग हे सगळं केल्यामुळे मला बराचसा वेळ घेतला. नाहीतर मी काय करते, पोर्शन घेते. एखाद्या वेळेस स्टीलचे भांडे, एखाद्या वेळेस अल्युमिनियमचे, असं करत असते, किंवा एकच रॅक पूर्ण काढते, नंतर मग दुसरं रॅक. आता हे जे आहेत हे मी जेव्हा हैदराबादला होते ना, तर मग दिवाळीच्या वेळेस ऑफर चालू होती त्यावरती भेटले होते. पण याचं जे स्टील आहे ते फार पातळ आहे, खाली भाजी सुद्धा करपते आणि चिरले सुद्धा, सो ते सुद्धा मोडीत काढायचंय. इकडे संसार बाटलीमध्ये आईने एवढे मोठे दिले, तर हे सुद्धा काहीच अल्युमिनियम पूर्ण काढून टाकायचे, स्टीलचाच वापर करायचा, त्यामुळे ते सुद्धा मोडीत काढायचे. फक्त 2 ठेवले की पाहुणे रावळे आले तर मोठं भांड हे भाजी करण्यासाठी आणि त्यावर छोटं भातासाठी. त्यानंतर ही जी टाकी होती ही डायरेक्टली स्टोअरवाली टाकी होती, म्हणजे कसं की लग्नापासून हे काढलेलंच नाही आणि मला हे भांडे घासायचे नव्हते. म्हटल्याला रॅपअप वगैरे सगळे नवीन, आईने बरोबर 5 तांबे, त्यानंतर समई सगळं दिलं होतं, कारण माझं लॉकडाऊनमध्ये लग्न झालेलं, त्यामुळे मग आईने हे सगळं केलेलं. तर हे काही मला घासायचं नव्हतं, फक्त तुम्हाला दाखवत आहे. पण हे सगळं साफ करून घेत होते. ही टाकीला ऑलरेडी हैदराबादहून आले होते ना, तेव्हा रॅप करून दिलेलं होतं, त्यामुळे मग ते पण काढलं नाही, कारण आपण सज्जावर ठेवतो आणि किचनमध्ये किती नाही तर आपण फोडणी देतो, तर त्याने सगळं चिकट होतं. त्यामुळे मग मी काय केलं, तर त्याला ते तसंच ठेवलं. तर मी जे सज्जावरती ठेवते त्यामध्ये सगळं काही, एक तर जुन्या डीमार्टच्या ज्या पिशव्या असतात त्याचा वापर करते, नाहीतर जुन्या प्लास्टिकचा वापर करते. आणि त्याने मग जे चिकटपणा होतो तो प्लास्टिकच्या पिशव्यांवरती होतो आणि आपले भांडे खराब होत नाही. ही ट्रिक फॉलो करते, सो तुम्ही सुद्धा करू शकता. काही जे खोके वगैरे होते ते सगळे काढून घेतले, कारण खोके ठेवले तर मग झुरळ वगैरे होतात. पण किचन साफ केलं तर एक पण झुरळ नव्हतं, त्यामुळे ते खूप चांगलं वाटलं आणि पाल सुद्धा नव्हती. सो सगळं क्लीन वगैरे करून घेतलं. आणि त्यानंतर हे फार चिकट झालं होतं, तर मग पितांबरी आणि डिशवॉश लिक्विडचा वापर करून हे घासून घेतलं. यावरची जी प्लास्टिकची पिशवी होती ती निघाली आणि त्यामुळे मी ते तसंच ठेवलं होतं. ते सज्जावर ठेवल्यामुळे फार चिकट झालं, तर मग त्यासाठी सुद्धा ते थोडंसं घासून घेतलं. आणि मग नंतर याला पेपरने रॅप करून घेतलं, म्हणजे आता किती झालं आणि 1 वर्ष जरी नाही काढलं तर टेन्शन नाही. आणि पेपर व्यवस्थित रॅप करून घेतलं. ज्या गोष्टी मला लागत नव्हत्या त्या ॲज अ स्टोरेज म्हणून मी ह्या टाकीचा वापर करते. तर खूप सारं आईनं दिलेलं आहे, तर आता असं होतं की आई एवढं कशाला देत बसलीस तू, असं होऊन जातं, कारण आता कोलॅबरेशनचे सुद्धा भरपूर येतात. त्यानंतर 2 ते 3 अल्युमिनियमचे डबे हे सुद्धा स्टोरेजला केले, ज्या गोष्टी लागत नाही त्या पूर्ण स्टोअर करण्यासाठी. मध्ये मध्ये निर्वी सुद्धा मस्त हेल्प करत होती बघा, तुम्ही बघू शकता. आणि तिने खरंच खूप सपोर्ट केला याच्यामध्ये, तिचं सुद्धा आहे. आणि कधी टीव्ही झोपत हे बघत तिचं मस्त होऊन गेलं. आणि जे फेकून द्यायचे ते सरळ वेगळे काढले, मोडीत काढणारे वेगळे काढले, प्लास्टिक सगळं वेगळं काढलं. आणि हे फ्रीजर सेक्शन मधलं आहे बघा, म्हणजे आपलं
आईस ट्रे वगैरे, तर त्याची खरं तर गरज नाही आणि ते खूप सारं जागा घेतं फ्रीजरमध्ये, तर तिथे डाळी वगैरे ठेवावं लागतात, हे पाऊस खूप येतो म्हणून. तर मग ते मी डायरेक्टली आता स्टोअर करून ठेवते आहे. आणि जे वरती सज्जावरती ठेवते त्याच्या प्रत्येक झाकणाला मी असं करते, आणि जर माझ्याकडे मोठी पिशवी असली तर सरळ पिशवीमध्ये ठेवते. सो अशा पद्धतीने माझा सज्जा पूर्ण सेट झालाय, पूर्ण काढून पुसून सगळं काही झालेलं आहे. आणि एकही झुरळ नसल्यामुळे मला जो आनंद झाला तो खूपच भारी होता. त्यानंतर सगळं रॅक वगैरे, हे रॅक साफ करायचं नव्हतं, पण मग मी हातोहात म्हटलं चला आता काय करूयात, किचनच्या टाईल्स पासून डायरेक्ट पाणी शिंपडून आणि घासून घुसून सगळं साफ करूया, म्हणून हे सुद्धा रिकामा करायला घेतलं. कारण सज्जा मेनली जेव्हा तुम्ही किचन साफ करायला घेता ना, आधी सज्जा करा, कारण मग सज्जा साफ करायला गेलं तर वरचं खाली पडतं आणि खालचं जर आपण साफ केलेलं असलं पुन्हा आपलं काम वाढेल. त्यानंतर ओला कपडा घेतला, सगळं पुसून वगैरे घेतलं, पूर्ण ड्राय होऊ दिलं, आणि हे करत करत खूप खूप वाट लागली होती, म्हणजे पूर्ण घाम वगैरे सगळं येत होता, त्यामुळे मग हे चालू होतं. त्यानंतर माझं विदाऊट ट्रॉलीचं किचन आहे, त्यामुळे मी हा ब्रशने जे आहे व्यवस्थित साफ करून घेते. याची लिंक हवी असेल तर प्रोडक्ट टॅग केलेला आहे, किंवा त्याचबरोबर याची जी क्वालिटी तुम्ही म्हणाल तर बघा, पैशाच्या मानानं ओके, पण जर तुम्ही म्हणाल की चांगलं मजबूत पाहिजे कमी पैशात, असं नसतं, तर पैशा वाईज एकदम ओके आहे. संध्याकाळचे 6:45 झाले, हे साफ झाले, म्हणजे आज एनर्जी अशी आली आहे. आता अशी कंबर आणि तळपाय दुखत आहेत, अजून आंघोळ करायची आहे आणि अजून सेटअप सुद्धा करायचं आहे. सेटअप हो न हो उद्या होईल, पण मला माहिती मी आजच करेन म्हणून, कारण एकदा घेतला हातात तर माझी आई अशीच करते, तर तिच्यावरच गेले असं समजू शकता तुम्ही. सगळं आता इथे जे तुम्हाला दिसतं इथे खाली कॉर्नर दाखवते तुम्हाला, सगळं साफ केलंय आणि सगळा पसारा आता फक्त राहिलंय ते म्हणजे गॅसच्या शेगडीवरचा. हा आता उद्या करते, कारण मग एवढं सामान ठेवणार कुठे मी. आणि एका साईडचं पूर्ण हे कव्हर करून घेतलं, इकडच्या साईडचं, म्हणजे आता इकडे बघायचं काम नाही. आता हा ड्राय बाल्कनीचा जो एरिया आहे तो राहिला, तो एक दिवस, आणि ही भिंत, बस हे एका दिवसात म्हणजेच उद्याच करणार आहे. आणि हे इकडे असा पसारा तुम्हाला दिसतोय काहीसा, तो आता हा लावायचा आहे, पण त्याआधी हे जे सगळं धुवून घासून ब्रशने घासून घेतलंय, धुतलंय, त्यामुळे ते सुकण्यासाठी वेळ लागेल. सो तोपर्यंत गिझर लावते आणि अंघोळीला जाते. तुम्ही बघू शकताय सगळं मी धुतलंय, सिलेंडर इकडे ठेवलंय, सिलेंडर खाली पाणी नाही जायला पाहिजे, पण मग आज गेलं ठीक आहे, काय हरकत नाही. आणि हे सगळे चारही कॉर्नर ब्रशने घासले सगळं. याच्या खालचं सगळं फ्रीज ऑलरेडी आपण क्लीन केलेलं आहे. हे सुद्धा जबरदस्त मस्त असं नवनवीन घर वाटतंय, मला खूप छान वाटतंय. सज्जा पण आपला मस्त क्लीन झालेला आहे. आणि येस, हा कॉर्नर तर आपण त्या दिवशीच क्लीन केला, पण आता सगळं क्लीन झालं, त्यामुळे हे आजच करते की काय माहित नाही, पण बघू. हा पसारा बघू शकता तुम्ही, त्यांचा असा पसारा आहे, जिकडे नाही तिकडे हॉल वाटतच नाहीये, सगळा पसारा आहे. ओ त्यानंतर अंघोळ वगैरे झाली आणि सगळे डब्यांचे झाकण आधी प्रॉपर लावले, कारण माहिती का ते डबे आणि ते घासले, नेमकं कोणतं झाकण कोणत्या डब्याचं हेच कळत नाही. जे डबे चिरलेले होते ते मोडीत काढण्यासाठी बाजूला काढून ठेवले आणि सगळ्या डब्याच्या झाकण्याला पेपर लावून घेते आहे. असं केल्यामुळे मग कसं आहे, 1-2 महिने जरी घासले नाही ना तर फक्त पुसून घेतले तरी नवे कोरे वाटतात, आणि मग फक्त पेपर चेंज करायचा, तर असं सुद्धा फार इझी जातं. सो तुम्ही सुद्धा ही ट्रिक नक्की फॉलो करू शकता, तुम्ही जर वर्किंग वुमन असाल तर, किंवा मग तुम्ही बटर पेपरचा वापर करू शकता. त्यानंतर सगळं भरायला घेतलं, उन्हामध्ये ठेवलं होतं, तर आधी सगळं किचन सेट करून घेतलं आणि नंतर भरायला घेतलं, म्हणजे मग ते इझी पडतं. बघा आता फक्त ही जी किचन ओट्याची साईड आहे ती क्लीन करायची राहिली आणि ती खूप इझिली होऊन जाते, त्यामुळे आता टेन्शन आहे. फक्त 10% काम किचनचं राहिलेलं आहे. या बास्केटमध्ये जे डबे मला नको होते ते सगळे ठेवलेत, म्हणजे हे पूर्ण रॅकच्या 4 पण लाईन माझ्या स्टीलच्या डब्याने भरल्या होत्या, तर 2च लाईन मी घेतल्या आहेत. बाकीचं आता मी ग्लास कंटेनर वगैरे घेणार आहे, कारण काही काही एकदम छोट्या क्वांटिटीमध्ये असतात तरी ती घ्यावं लागतं, आणि मग बाहेरूनच पार्सल मागवलं होतं. आता कधी असं असतंच नाही का, मग खूप थकले होते शेवटी, मग मी पार्सलच मागवलं, माझी हिंमत नव्हती, नाहीतर मग खिचडी टाकली असती. पण तर असं जर तुमच्याकडे विदाऊट ट्रॉली असेल तर खाली घाण होते ना, तर अशा शीट्स वापरायच्या. तर ह्या शीट्स मी काही वेगळ्या खरेदी नाही केल्यात, आपलं एक पार्सल आलं होतं त्यामधूनच काढल्यात. शीट, न्यूजपेपर काही टाका, पण न्यूजपेपर कसं आहे थोडंसं पाणी लागलं की ओला होतं, तर त्यामुळे मग मी अशा वापरल्या आहेत. हे बघा तिन्ही पण येतात, तिकडे लास्ट तिकडे तर पाट वापरते, त्यामुळे हे तिन्ही मध्ये टाकला. आता हे सिलेंडर वगैरे सगळे इथे ठेवते. आता हे सगळे लावून घेऊया. तर अशा पद्धतीने होता आजचा ब्लॉग, आणि पूर्ण काम कंप्लीट होण्यासाठी मला लागलेले आहेत साधारणतः सकाळी मी 12 ते 1 वाजता लागले होते, आणि मला कंप्लीट पूर्ण आवरण्यासाठी आता किती वाजले? 9, 9:30 9:30 झालेत ना वाटते. हा 10 वाजलेले आहेत. आणि मला बोलू दे ना. हा थँक्यू.
तर तुम्ही बघू शकता पायाची पूर्ण वाट लागलेली आहे, पण मग म्हणजे समाधान वाटतं हे सगळं बघून. तर मला खूप छान वाटते. सगळे मस्त डबे चमकायला लागलेले आहेत. आता तुम्हाला एक दाखवते ना, प्लास्टिक कंटेनर याच्यामध्ये टाकलेले आहेत आणि हे डिस्कार्ड करायचे आहे सरळ शॉट. त्यानंतर इथे जे आहेत हे भांडे जे ठेवले आहेत हे मला विकायचे आहेत, म्हणजे मी हे करणारे मोडीत काढणार आहे. हे भांडे हे ठेवलेत, हे सोडून हे पहिले 3, कारण इथे डबा ठेवायचा तर त्यावरती ठेवायचे आहेत. आणि हे भांडे आताच मी घासलेले आहेत आणि आज पार्सलच बोलवलं होतं त्यामुळे निर्वीचं राहिलंय तर ते असं ठेवलंय. आणि इकडे सगळं फिल वगैरे करून घेतलेलं आहे. सगळं एकदम मस्त चकचकीत दिसतंय. आता राहिली फक्त ही भिंत, तर ही अशीच होऊन जाते. आणि हा कॉर्नर राहिलाय, सो हे उद्या करणार आहोत. सो अशा पद्धतीने पूर्ण क्लीन झालंय. इतकं छान वाटतंय. तो आय होप तुम्ही हा व्लॉग बघून खरंच खूप मोटिवेट झाला असणार. आणि हा व्लॉग आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की ऑल करा. भेटूयात लवकरच पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.